पुण्यातील खराडी येथील मणिपाल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी अंतिम टप्प्यातील किडनी आजाराने पीडित असलेल्या 9 वर्षीय मुलीवर जिवंत दात्याचे किडनी प्रत्यारोपण यशस्वीरित्या केले आहे। या दुर्मिळ व यशस्वी केसमध्ये या मुलीला तिच्या 69 वर्षीय आजीकडून किडनी मिळाली, ज्यामधून दिसून येते की मुलांमध्ये प्रत्यारोपण करताना वय आणि कौटुंबिक नात्याचा विचार केला जाऊ शकतो। 9 वर्षीय सक्रिय व हुशार मुलीला सौम्य स्वरूपाचा ताप, अशक्तपणा व खोकला या तक्रारींसह हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। बालरोग तज्ज्ञांकडून पुढील उपचार व चाचणीमधून फक्त 3 ग्राम पर डेसिलिटरची अत्यंत कमी हिमोग्लोबिन पातळी असल्याचे निदर्शनास आले। पुढील तपासण्यांमधून किडनी कार्यावर गंभीर परिणामाची पुष्टी झाली आणि इमेजिंगमधून दिसून आले की दोन्ही किडन्या अत्यंत लहान होत्या आणि आकुंचन पावल्या होत्या। यामधून गंभीर किडनीच्या आजाराचे निदान झाले, ज्याकडे मूत्रमार्गात लक्षणे दिसून न आल्याने दुर्लक्ष झाले होते। हे निदान कुटुंबासाठी धक्कादायक ठरले। त्यांची लहान मुलगी किडनी फेलियरचा सामना करत असल्याचे सत्य स्वीकारणे त्यांना अवघड झाले। किडनी प्रत्यारोपणाच्या गरजेने त्यांच्या दुःखामध्ये अधिक भर केली। या आव्हानात्मक काळामध्ये या लहान मुलीने उल्लेखनीय धाडस दाखवले। तिच्या 69 वर्षीय आजीने स्वतःची किडनी दान करण्याचा निर्णय घेत अधिक मोठे धैर्य दाखवले। या केसमधून कुटुंबामध्ये प्रेम व आशेची क्षमता दिसून आली। नमस्ते, मी डॉक्टर मनीष कुमार शांताराम माळी, कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट, मणिपाल हॉस्पिटल, खराडी, पुणे। आज आपण इथं आलेलो आहोत अस्मी किशोर आरडे आणि विमल आरडे। तर अस्मी आरडेचं आपण तिला लहानपणापासूनच किडनीचा जो आजार होता त्यासाठी आपण तिचं किडनी ट्रान्सप्लांट केलेलं आहे आणि ट्रान्सप्लांट रेसिपियंट आहे ती। तिचं सप्टेंबर महिन्यात ट्रान्सप्लांट झालेलं आहे आणि आज आपण बघू शकता की ती किती हेल्दी आहे। आणि तिची आजी विमल आरडे यांनी तिला आपण स्वखुशीने किडनी दिलेली आहे आणि आज यांच्या शरीरातली किडनी अस्मीच्या शरीरात एकदम व्यवस्थित चालू आहे। आज आपण बघताय तर दोघी एकदम खुश आहेत, दोघी एकदम आनंदी आहेत। अशातच आपण अस्मीचा 10वा वाढदिवस पण आपल्या हॉस्पिटलला साजरा केला। तर माझं सगळ्यांना एकच म्हणणं आहे की वय किती असू दे, किडनीचा किती मोठा गंभीर आजार असू दे, जर फॅमिली खंबीर असेल, भक्कम असेल आणि जर आपण त्याला धैर्याने सामोरं गेलं आणि आपण डायलिसिसच्या ऐवजी ट्रान्सप्लांटचा पर्यायाचा अवलंब केला तर आपल्याला जे आपलं आयुष्य जो ब्रेक लागलेला असतो तो आपल्याला परत आयुष्य पूर्ववत करता येतं। अस्मी आज शिकून पुढे डॉक्टर बनायची स्वप्न बघतीये, तर तिच्या भविष्याला आमच्याकडून शुभेच्छा।